श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. 17 मे 2026 रोजी अधिक महिना हा चालू होतोय आणि 15 जून पर्यंत हा महिना असणार आहे. तर या महिन्यामध्ये काय करू नये, या महिन्यामध्ये लेकी जावयाला बोलून त्यांचं आदरातिथ्य कसं करावं, धोंडे कसे बनवावेत, सर्व आपण या व्हिडिओमध्ये बघूया. सर्वांना श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तर बघा, अधिक मास, मलमास, पुरुषोत्तम मास आणि धोंड्याचा महिना हे सर्व आपण या महिन्याला संबोधत असतो, बोलत असतो. तर अधिक महिना हा 3 वर्षातून एकदा येत असतो. 33 महिन्यांनी एकदा येत असतो. 33 या अंकाला खूप महत्व आहे. बघा, या महिन्यामध्ये आपण जे काही दान देऊ ते 33च्या पटीने केलं जातं, असं एक म्हणतात की 33 पटीने आपण जे काही दान देऊ ते दिलं पाहिजे. तर बघा, आता या महिन्यामध्ये काय करू नये, तर या महिन्यामध्ये तुम्ही लग्न कार्य करू शकत नाही, साखरपुडा करू शकत नाही, मुंज करू शकत नाही, वास्तुशांती करू शकत नाही, नवीन घर घेऊ शकत नाही, नवीन जागा घेऊ शकत नाही, नवीन गाडी घेऊ शकत नाही. हे सर्व या महिन्यामध्ये वर्ज्य आहे. म्हणजे या महिन्याला मलमास असेही म्हणतात. बघा, मल म्हणजे मळालेला आहे हा महिना, त्यामुळे या महिन्यामध्ये हे सर्व कार्य वर्ज्य आहेत. आता पुरुषोत्तम मास, पुरुषोत्तम म्हणजे भगवान विष्णूचं एक नाव म्हणजे पुरुषोत्तम आहे. तर या महिन्यामध्ये आपण भगवान विष्णूची सेवा जास्तीत जास्त करू शकतो. आता थोडक्यात सांगते तुम्हाला, मागच्या व्हिडिओमध्ये मी सर्व माहिती सांगितलेली आहे. तर बघा, थोडक्यात सांगते. तर या महिन्यामध्ये आपण काय सेवा कराव्यात, तर या महिन्यामध्ये आपण गुरुचरित्र पारायण करावं, नवरात्र पारायण करावं, मोठं भागवत करावं, छोटं भागवत करावं. बघा, ते प्रत्येक मार्गाचं मोठं भागवत आणि छोटं भागवतही आहे. ज्यांना वेळ नाही त्यांनी छोटं भागवत करा, ज्यांना वेळ आहे त्यांनी मोठं भागवताची जास्तीत जास्त पारायण करा, जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त पुण्य तुमचं संचय करता येईल. आणि त्यानंतर तुम्ही जप तप पण करू शकता. बघा, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करू शकता. कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमः नमः या मंत्राचा तुम्ही जप करू शकता. तुम्ही या महिन्यामध्ये आपलं जे काही श्री सुक्त आहे याचाही तुम्ही पाठ करू शकता. विष्णू सहस्त्रनामाचा अनुष्ठान करून तेही तुम्ही करू शकता. बघा, व्यंकटेश स्तोत्राचाही तुम्ही पाठ करू शकता. ज्या काही विष्णू भगवानांच्या सेवा आहेत ते या महिन्यामध्ये तुम्ही करू शकता. तर आता बघा, दोंडे कसे बनवायचे, तर दोंडे आता आमच्याकडे दोंडे कसे बनवतात बघा. तर आपण जसे मोदक बनवतो ना त्याप्रमाणे दोंडेही बनवायचे असतात. जसं मोदकाचं आपण वाटी बनवून त्यात सारण भरतो, तसंच त्याच्यामध्ये पुरण, आमच्याकडे पुरण भरतात. काही ठिकाणी म्हणजे पुरणही भरतात, मिठाई भरतात, किंवा कॉईनही टाकतात. बघा, 1 रुपयाचा कॉईन वगैरे टाकतात, मिरची टाकतात. म्हणजे हा एक गमतीचा भाग आहे. आणि हे सगळं बनवून झालं ना तर जेवायला बसतात त्यावेळेस हे सगळं काही म्हणजे वाढलं जातं ताटामध्ये. आणि ते म्हणजे ज्याला मिठाचा तोंडा जाईल ते खूप नशिबवान असतं असं म्हणतात. बघा, म्हणजे ही पूर्वीपासून चालत आलेली प्रथा आहे. बघा, आणि ही प्रथा खरंच खूप छान आहे. ज्यावेळेस आपण लेकीला जावयाला बोलवतो, त्यांच्या घरच्यांना बोलवतो, आणि त्यांच्या घरचे आणि आपल्या घरचे म्हणजे सासरचे आणि माहेरचे असे जे 2 परिवार एकत्र येतात ना, तर ते एक म्हणजे देणं घेणं बाजूला राहू द्या, पण एकमेकातलं जे काही प्रेम असतं तेच महत्वाचं असतं. बघा, देणं घेणं हे आपलं चालूच असतं नेहमीच. पण अशा प्रसंगी आपण एकत्र येऊन ज्या काही आपण म्हणजे गप्पा टप्पा मारतो वगैरे, असं छान सगळं म्हणजे मिलन होत असतं, ते खूप महत्वाचं आहे. एकमेकांमधलं प्रेम महत्वाचं आहे. आता बघा, पूर्वीच्या काळी थोडंसं म्हणजे रुसून फुगे व्हायचे या धोंड्याच्या महिन्यामध्ये, मला हे नाही दिलं, मला ते नाही दिलं. तर आता तसं काही नाही राहिले. जावई पण आता म्हणजे खूप हे झालेत. आता त्यांनाही काही अपेक्षा नसते की आम्हाला हेच द्या. त्यामुळं आता तसं काही एवढं रुसून फुगे नाही राहिले. पहिले चालू राहायचे हे रुसून फुगे वगैरे. तर बघा, माझं तर म्हणणं हेच आहे की तुम्हाला जसं म्हणजे भेटेल तसं समोरच्याकडून तुम्ही ते घ्यायला पाहिजे. यथाशक्ती. आता काहींचं म्हणजे असतं देण्याचं हे, आणि काहींचं सामर्थ्य नसतं, तर तुम्ही त्याप्रमाणे समजून घेतलं पाहिजे. ते जे काही आपल्याला देत आहेत ते आपण प्रेमाने घेतलं पाहिजे. त्यांच्यामध्ये जे काही आपुलकीचा भाग आहे ते महत्वाचं आहे. कारण बघा, पैसा महत्वाचा नसून आपल्या भावना महत्वाच्या असतात. बघा, आपण ज्या काही भावना देतोय, ज्या काही प्रेमाने आपण त्या वस्तू देतोय ते महत्वाचं असतं. त्यामुळं असं म्हणजे फुगे न करता आपण हे सगळं काही प्रेमाने करायचं आहे. तर बघा, आमच्याकडे कसं करतात की लेकीला साडी चोळी घेतात आणि जावयाला शर्ट पीस, पॅन्ट पीस, टावेल, टोपी वगैरे देऊन त्यांचा म्हणजे मान सन्मान करतात. त्यांचे घरचे असतील त्यांनाही तसंच करून त्यांचं आदरातिथ्य केलं जातं.
आता काही ठिकाणी म्हणजे हे 33 अनारशांचं 33 अनारसे, 33 बत्ताशे आणि म्हैसूर पाक म्हणजे ज्या पदार्थांना छिद्र आहे ते दान दिलं जातं बघा. तर प्रत्येकाची ही प्रथा वेगवेगळी असते. आता आमच्या गावाकडे तशी प्रथा नाहीये. तर हे ज्यांच्याकडे अशी प्रथा आहे तसं त्यांनी करायला हरकत नाही. त्याच्यामध्ये अजून बघा, आपण जावायला वाण म्हणून आता सोनं चांदी तर आपण जावायला वाण देऊ शकत नाही, कारण सोन्या चांदीचे भाव हे खूप वाढलेले आहेत, हे सर्वांनाच माहित आहे. तर आपण याच्यामध्ये अजून काय देऊ शकतो, तर आपण देवाचा तांबे असतं बघा, तांब्याचा, ते तुम्ही देऊ शकता. निरांजन देऊ शकता. यथाशक्ती देवाचं बघा, ते कंगळ भेटतं तांब्याचं, देवाला आंघोळ घालतो आपण, तेही तुम्ही देऊ शकता. जसं तुम्हाला यथाशक्ती. कोणाकडे अशी प्रथा असते बघा, 5 ताटं देतात. प्रत्येक 5-5 म्हणजे 5 ताटं, 5 ग्लास, 5 तांबे, असं टोप वगैरे असं पण देतात बघा. काय काय ठिकाणी अशी प्रथा असते 5-5 भांडे द्यायची लेकीला. तर तसे तुम्ही देऊ शकता, म्हणजे यथाशक्ती तुम्हाला जमेल तसं. अजून आपण लेकीला जोडवे बनवत असतो बघा. जोडवे हे आपलं सौभाग्याचं वाण आहे. ते आई हे लेकीला जोडव्याला पैसे देत असते आणि त्या जोडव्यामध्ये घर टाकत असते. तर तसं आपण या अधिक महिन्यामध्ये जोडवे बनवायचे आहेत. छान असे आईकडून पैसे भेटतात, त्याचा आपण फायदा घ्यायचा आहे आणि जोडवे बनवायचे आहेत. तर असा हा दोंड्याचा महिना छान असा तुम्ही सगळ्यांनी साजरा करा आणि फुगे न करता प्रेमाने राहा. सगळ्यांनी प्रेम हेच शेवटी आपल्या बरोबर येतं बघा. आपण जे काही वस्तू घेतो, दान घेतो, सगळं इथेच राहणार आहे. आपल्या बरोबर जे काही येईल ते फक्त आपलं छान असं आपले जे काही शब्द, 2 गोडवे शब्द असतील गोडाचे, तेच आपल्या बरोबर येत असतात. त्यामुळे छान असा अधिक महिना, दोंड्याचा महिना हा साजरा करा. जास्तीत जास्त पूजा अर्चना करा, दान धर्म करा. दानालाही खूप महत्व आहे बघा. या महिन्यामध्ये तुम्हाला यथाशक्ती जे काही दान देता येईल ते तुम्ही करू शकता. चालन, आज या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया. सर्वांना श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि आजच्या व्हिडिओमध्ये तेच थांबते. सर्वांना श्री